अमेय तुझ्या आवडतं तुझं जे काय म्हणतो ना, ही तुझं जी तू आवडतं एनर्जी लावली सुरुवातीला तुझ्या पहिल्या आवडतं जे एंटरटेनमेंट आहे डेली सोप, तर क्रिकेटचं डेली सोप IPL चा काल तुमचा काय ते फेवरेट काय असं संडेला काय असतं? महा एपिसोड येस, सुपर संडे होता बोलूया पण महा एपिसोड नको बोलूया महासंग्राम आपण. बिंग्राम जे काय असतं ते. हा. महारविवार. महाराष्ट्र सो काल तो झालेला आहे स्टार प्रवाह IPL झी चा मराठी. पहिलाच. हा, Yes. हा. हा. येस. सो काल 2 मॅच होत्या, SRH वर्सेस LSG आणि RCB वर्सेस CSK. सो दोन्ही मॅच चांगल्या झाल्यात कालच्या. SRH वर्सेस LSG थोडी लो स्कोरिंग झाली पण ती ओव्हरऑल मॅच चांगली झाली कारण की LSG ने शेवटी 5 बॉल 5 वर मॅच आणलेली. 160 रन हवे असताना पण 157 रन्स हवे होते तरी पण ती 5 बॉल 5 वर आली मॅच. आणि ठीक आहे, थोडं सुरुवातीपासून जाऊया आपण. काल SRH ने पहिली बॅटिंग करून ट्रॅव्हिस हेडला मित्रा लवकर आउट केलं शमीने. आधी शर्माला आउट केलं. येस. हा. आणि शमीने काल 4 विकेट घेतल्यात ओव्हरऑल. सो शमी बदला घेतला. नाही, शमीने काल 2 घेतल्या. अच्छा, हा, सॉरी. शमीने 2 घेतल्या आणि शमीने 2 घेतल्या आणि प्रिन्स यादवने 2 घेतल्या. सो शमीच्या बॉलिंग मध्ये मला तेच वाटलंय की शमीला जे ओव्हर क्रिटिसाइज केलं गेलेलं आहे लिमिटेड ओव्हरसाठी त्याच्या बॉलिंगला, की तो T20चा प्रॉब्लेम आता त्याला कुठच्याच फॉर्मॅट मध्ये प्रेफरन्स मिळत नाही. आता त्याचं काही रिझन मला माहित नाही काय, पण आता जसं की प्रज्ञान ओझा आणि RP सिंग जे आहेत सिलेक्शन पॅनलवरती, त्यांनी जसं ईशान किशनला काय म्हणतो ना फास्ट ट्रॅक करून आणलं बरं टीम मध्ये, तसं त्यांनी शमीला करावं असं मला वाटतं. कारण शमी आपल्याला माहिती आहे मोहम्मद शमीचं एज काय आहे? केपेबल बॅट्समन केपेबल बॉलर. मोहम्मद शमी इज 35 इयर्स ओल्ड नाउ. तो माझ्या मते रोहित शर्मा वगैरे पेक्षा तर लहान आहे. 35 एज आहे. पण फास्ट बॉलर काय म्हणतात आयुष्य तसं कमीच असतं ना. आयुष्य नसतं रे ते, क्रिकेटिंग करिअरचं बोलू, करिअरचं आयुष्य नाही. पण मोहम्मद शमीचा ऑब्व्हियसली पुन्हा चान्स मिळाला तर पाहिजे इंडियन, कारण की आता जे काय 25 प्रॉबेबल्स आहेत 2027च्या वर्ल्ड कप साठी, त्यात पण आम्ही तुला धरत नाही होत असं BCCI स्टेटमेंट देऊन टाकलंय. ज्या की शमी हा इंडियाचा मोस्ट सक्सेसफुल बॉलर आहे. इंडियाचा काय जगातल्या सगळ्यात चांगल्या ऍव्हरेज असलेल्या बॉलरपैकी एक आहे वर्ल्ड कप्स मध्ये. आफ्टर स्टार्क किंवा आय गेस स्टार्कच्या पण तो वर असेल असं मला वाटतं. सो येस, काल ज्या प्रकारे त्याने बॉलिंग केली, त्याच्या आदल्या मॅचला ज्या प्रकारे त्याने KL राहुलला आउट केलं पहिल्याच बॉलला, सो हे सगळं बघता त्याला चान्स मिळायलाच हवा. आणि कारण तो फिट तर आहे आता, तो व्यवस्थित बॉल स्विंग होतो त्याच्याकडून, व्यवस्थित बॉल कंट्रोल होतोय. त्याला थोडी बिर्याणी फक्त कंट्रोल करायचं, मटन ही इज अ बिग मटन मीट ईटर. हा, पण काल तू त्याची बघशील स्पेल बघशील, त्याने 4 ओव्हरला 9 रन देऊन 2 विकेट्स काढले. एक्झॅक्टली. सो T20 9 रन पर ओव्हर त्याने 2 रन दिले. पहिली ओव्हर जी त्याने टाकली त्याची, तर त्यात 1च रन आला, त्यात त्याने अभिषेक शर्माला आउट केलंय. करेक्ट आहे. हा स्पेल, असा स्पेल मी खूप काळानंतर बघितलं IPL मध्ये, एवढा इकॉनॉमिकल स्पेल. आणि तेच मला असं वाटतं की आपण आत्ता बघशील तर तू रोहित किंवा विराट साठी म्हणतोय की ते तर परफॉर्म करतात, त्यांच्या एज विषयी काय बोललं जातं किंवा जे काय असेल त्यांच्यासाठी लोक रूट करतात, पण तसं शमी माझ्या हे फास्ट बॉलर असलं दुर्दैव आहे माझ्या मते. बॉलर असला तर दुर्दैव आहे, बॉलर. सो तेच आहे, आपण जेवढं रोहित, मला वाटत नाही की वर्ल्ड कप मध्ये रोहित आणि विराट पेक्षा काही कमी मोठा मॅच विनर आहे शमी, तेवढाच. आणि थोडं कसं होतं शमीसाठी ते लोकच रूट करतात जे प्रॉपर असं क्रिकेट बघतात आणि स्वतःचं ओपिनियन असतं काहीतरी क्रिकेटवर की ह्याने असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे. त्या लोकांना माहितीये की शमी इंटीम असला पाहिजे, पण जर तू जनरल ऑडियन्सला बघितलं तर त्याच्या तोंडून तू हेच आहे ना की रोहितवर विराट खेळण्याची आहे आणि बॉलर बाकी काही माहित नाही. चेहऱ्याला माहितीये कारण ऑब्व्हियसली त्याचा आता डिवोर्स झाला, पण तो खेळत टीम मध्ये, त्यासाठी कोणी रूट नाही करत. जायचं त्याला डिवोर्स, लग्न, प्रेम संबंध. तिचं नाव काय माहिती? नको, दुसऱ्या विषयावर बोलूया आपण. माहिका नाही, तिथे सॉरी, ती हार्दिक पांड्या. सॉरी, काल एक व्हिडिओ बघितला मी, त्यात ती महक की महिका नाव, महक शर्मा, हा, ती अशी जाते आणि कोणतरी कॅमेरा घेऊन ए हार्दिक पांड्या की औरत असं ओरडले कोणतरी. आपल्या इथे जनरल सिव्हिक सेन्स खूप खराब आहे. हे ते झेंड्या झेंड्या हे ते हाका मारण्यासाठी टॉम बाय आणि टॉम रिॲक्ट पण करतो. हा बाय बोल ना. तर SRH ने पहिली बॅटिंग केलेली आणि अभिषेक शर्मा 0वर आउट झाला. पुन्हा त्याचा वर्ल्ड कपचा फॉर्म त्याने नाही, मध्ये तो चांगली खेळला ना, 1 इनिंग 50 मारले, तेव्हा तो चांगली खेळला. 50 नाही 48 काहीतरी मारले त्याने आणि हेडने दोघांनी. मोहम्मद शमीने त्याची विकेट घेतली आणि मोहम्मद ते दोघं मला वाटतं पेअर मध्ये खेळतात, खेळलो तो दोघं खेळणार, दोघं नाही खेळणार. आणि SRHचा तोच प्रॉब्लेम आहे ना की भाई आता पण बघ ना, या मॅचला त्यांनी 160च मारले आणि त्यातही जर तू बघशील तर मला असं वाटलं की काल एक मी रंगीत कपड्याची टेस्ट मॅच बघतो, 10 ओव्हरला त्यांचे फक्त 35 आणि 4 विकेट्स होते. हे स्टॅट्स T20 मी
लास्ट मला आठवतच नाही. खूप रेअरली बघायला मिळतं आपल्याला हे सगळं. आणि चेन्नईची बॅटिंग असेल आणि धोनी असेल तर होतंय. एसआरएचच्या टीम कडून हे एक्सपेक्टेड नसतं तुला फारसं की 10 ओव्हर 300 रन एम करताय. त्यानंतर नशीब नितीश कुमार रेड्डी आणि क्लासेनची बॅट चालली. नितीश कुमारने येऊन 56 रन्स मारले आणि हेनरी क्लासेनने येऊन 62 रन्स मारले. त्याआधी ईशान किशन 1 रन लावला. प्रिन्स यादवने कडक बॉल टाकला. आय गेस प्रिन्स यादव काय म्हणतात इंडियन टीम खेळ कारण की त्याची तो ऑर्थोडॉक्स बॉलर आहे. एक तर त्याची ऍक्शन प्रॉपर सीमलेस आहे एकदम. आणि खांदा मारतो ज्या पेसला तो बॉलिंग टाकतोय वी नीड दॅट. किती काय स्पीड आहे त्याचा? आय गेस तो 140 145च्या अराउंडच टाकत असतो. लास्ट पण 1-2 स्पेल खूप चांगला. कारण की पुढचा वर्ल्ड कप असणार साऊथ आफ्रिकामध्ये राईट. ओके. सो साऊथ आफ्रिकामध्ये असा बॉलर इंडियासाठी खूप जास्त फायदेशीर असणार. बुमराच्या साथीला जर कोण हवा असेल. बरोबर. आणि जर तुम्हाला अर्शदीपच्या रडारवर प्रॉब्लेम होत असेल आता तर अर्शदीप थोडा नवीन बॉल थोडा जुना झाल्यानंतर येऊ शकतो. आणि तुमच्याकडे शमी एक ऑप्शन आहे. एक्झॅक्टली. आणि शमी असलाच पाहिजे 2027. सिराज पांडे तुमच्याकडे तेव्हा तुम्ही जयदेव उनाडकडला चान्स द्या मला वर्ल्ड कप मध्ये. त्याचा एक ट्विट आल्यावर येईल चान्स. ईशान किशनला खूप चांगला बॉल टाकला प्रिन्स यादवने. तो आत आला बॉल लेफ्टीला. तो ओव्हरपिच होता पण तसा एंड मुवमेंट असा कट झाला. सो बोल्ड झाला. अनप्लेएबल होता माझ्या मते. आता लिएम लिव्हिंगस्टनचं काय करायचं? लिएम लिव्हिंगस्टन मागे पॅडल्स खूप करायला गेला तो आणि गेली 2 वर्ष तो खेळतच नाहीये. तो इंग्लंडच्या टीम कडून पण चांगला खेळत नाही. तो आयपीएल मध्ये पण चांगला खेळत नाही. आणि तो का इन टीम आहे मला अजून कळलं नाही. फक्त तो ऑलराऊंड केपेबिलिटी प्रोव्हाइड करतो आणि ते वाटतं. आणि तू त्याच्यावरती भरोसा ठेवू शकतोस कारण जेव्हा तो खेळतो तेव्हा तो खेळतो. पण प्रॉब्लेम तो की गेल्या 2 वर्षात तो नाहीच खेळलाय हार्डली. पंजाब मध्ये पण त्याचा लास्ट सीझन चांगला नाही खेळला. तो लास्ट सीझन कोणाकडे होता? आरसीबी कडे होता ना. आरसीबी कडे नाही. आयपीएल जिंकली आरसीबी कधी लास्ट टाइम. पण त्यात फायनल त्याने चांगला नॉक खेळला होता ऍक्च्युली. फायनलला जी इनिंग विराटने स्लो केली होती पण इंग्लंडने पण आय गेस त्याला ड्रॉप केलेलं मध्ये. पण ते खूपच त्यांनी विचित्र पद्धतीने केलं. त्याने त्याचा इंटरव्ह्यू पण दिला की त्याला फारसं नीट सांगितलं गेलं नाही, कम्युनिकेट नाही केलं गेलं. त्याच्या प्रॉब्लेम ठीक आहे. ते इंडियन साठी नॉर्मल आहे खूप. पण ते तिकडे पण घडलं. यस. रिषभ पंतने खूप चांगला कॅच पकडला. दिग्वेश राठीने त्याची विकेट काढली. करेक्ट. पंतच्या लेफ्टला हल्ला मग त्याने राईटला. त्यानंतर आले ह्या दोघांची पार्टनरशिप झाली. त्यात काही शॉट्स जे मारलेत म्हणजे क्लासन स्पेशली. कारण रेड्डीची आपण बॅटिंग टेस्ट मध्ये बघितली की तो टेक्निकल बॅट्समन आहे. तो काल लॉफ्टेड ड्राईव्ह त्याने खूप चांगलेच मारले. एक इनसाइड आउट जो मारला त्याने लॉफ्टेड नितीश कुमार कडक मारला. कडक बॉल खूप मजा आली बघायला. मला रैना आठवला पाहिजे. रैनाचे दिवस इनसाइड आउट वाले. पण काल इन जनरल रेड्डीने खूप चांगले शॉट्स केले. म्हणजे तेच सगळे त्याने ड्राईव्ह मारले प्लस त्याने लॉंग ऑफ वर 2-3 छगे मारले. ते खूप भारी होते. पण जर क्लासनच्या बॅटिंग मध्ये तू बघशील तर त्याने काल 3-4 शॉट बॅकफुटला मारले. फक्त त्याचे बॅकफुट पंच केले. सो ते पण असे खूप काय म्हणतो वाखाणण्याजोगे शॉट्स होते. आणि मला तुझ्याकडनं चोरला शब्द जो तू मराठीकडनं डाका टाकून घेतला होतास. तर मला असं वाटतं की जेव्हा क्लासन इफ यू रिमेंबर जेव्हा तो नवीन आला होता ही वॉज अ टेस्ट प्लेअर. स्टार्टला आला होता प्लेअर नव्हता. टेस्ट मध्ये त्याने सुरुवात केली होती. सो क्लासनकडे पण एक टेक्निकल तो चांगला बॅट्समॅन टेक्निकली असं मला वाटतं. बाकी तो स्पिनर्सना उडवून खेळतो पण तो ऍक्च्युअली बॅट्समॅन खूप चांगला आहे. सो काल जेव्हा गरज होती दोघांना एक इनिंग बिल्ड करण्याची दोघांनी इनिंग बिल्ड केली आणि दोघांनी थोडासा गेम त्यांचा कंट्रोल केला. म्हणजे ते लॉफ्टेड खेळत होते पण ते रिस्की शॉट्स नव्हते मारत. ते क्लीन खेळत होते. राईट. सो त्या दोघांची पार्टनरशिप होती. तीच होती जी काय होती 62 आणि 56 रन्सची. त्यानंतर पण मग पुन्हा तोच प्रॉब्लेम झाला. खाली कोणीच नाही खेळलं त्यांच्यासाठी. हे दोघं खेळले मध्ये बस तेवढंच. सो आय गेस एसआरएचचा प्रॉब्लेम राहणारच आहे जोपर्यंत ते लोक एक प्रॉपर मिडल ऑर्डर जो अँकर करू शकतो. नितीश कुमार रेड्डी आहे तसा पण अजूनपर्यंत तेवढा विश्वास नाही ठेवू शकत. किंवा मला वाटतं लिव्हिंगस्टनचा फॉर्म मध्ये आला ना तर त्यांची साईड जरा चांगली आहे. कारण वरनं हेड शर्मा मध्ये ईशान जर समज 2 डाऊन क्लासन नाही लिएम लिव्हिंगस्टन ते मला लिव्हिंगस्टनला ठेवतील 2 डाऊन वाटत नाही मला. क्लासनला ठेवला त्यानंतर 3 डाऊन रेड्डीला आणून 4 डाऊन लिव्हिंगस्टनला आणला. ते खेळले सगळेच तर मग ती टीम अनबिटेबल आहे. पण त्यांची बॉलिंग आता पॅट कमिन्स येईल सेकंड हाफ मध्ये. सो त्यांची बॉलिंग आणि कॅप्टनशिप पण अजून सुधरेल. खरं. सो अनबिटेबल होऊ शकते सारे. मला तेच वाटतं. पण त्यांच्या बॉलिंगचा जरा इश्यू आहे मला वाटतं. कारण त्यांच्याकडे प्रॉमिसिंग बॉलिंग लाईनअप नाहीये. त्यांचा तर एसआरएचच्या बॉलिंग मध्ये काही फार जान नाही असं मला वाटतं. एसआरएचच्या लाईनअप मध्ये बघ ना कोण कोण बॉलिंग मध्ये. त्यांचा मेन बॉलर तर मला उन्हात कट आहे. त्यांच्याकडे हर्षल पटेल आहे पण हर्षल पटेल आता गेल्या काही सीझन तेवढा फॉर्म मध्ये नाही जेवढा तो सुरुवातीला. आणि हर्षल पटेल स्ट्रायकर नाहीये तुझा. हर्षल पटेल इज मोर ऑफ अ
डेथ मध्ये थोडी बॉलिंग टाकून जाईल, पहिल्या ओव्हर काढून देईल तुम्हाला. हर्षल पटेल वरनं तुला हेल्प नाही करत कधी. सो तुला वरनं एक चांगला बॉलर पाहिजे जो तुला व्यवस्थित. हर्षल पटेल मोर ऑफ अ व्हेरिएशन वाला बॉलर आहे. राईट असू शकतो. येस. काय हवंय तुला? LSGचा स्कोर काय? LSG ने त्यानंतर LSG मॅच जिंकली ऑब्व्हियसली. 160 रन्स केले त्यांनी. आणि त्यांनी ऑब्व्हियसली पंतने स्वतःला ओपनर म्हणून नाही पुन्हा आणलं. आय एम व्हेरी हॅपी. आपला व्हिडिओ बघितला वाटतं, लास्ट व्हिडिओ त्याने बघितला. पंतला कळतं मराठी. तर मार्श आणि मार्करमने ओपनिंग चांगली केली. मार्श लवकर आउट झाला, पण मार्करम जे मी तुला मगाशी म्हटलं की विराटचा तो जो शॉट जो कोणाकडे मारायची कपॅसिटी आहे, नॅचरली तो शॉट कोणाकडे आहे, तो असं वर मारतो ना तो शॉट, हे घेतो ना काय म्हणतात त्याला, बॅकलिफ्ट वर करून तो शॉट मार्करमकडे असं मला वाटतं. आणि मार्करम खूप क्लासी शॉट खेळतो. पण मार्करम त्याच्या बॅचचा पण आहे ना, आणि विराटच्या लहान मार्करम 2014चा आहे आणि विराट 2008चा. अच्छा हा, मग मार्करम स्केल राहुलच्या बॅचचा. अच्छा ओके. अच्छा अंडर 19च्या अंडर 19 त्यानंतर मार्करमने 45 रन मारले 27 बॉल मध्ये. त्यात त्याने काय काय ड्राईव्ह खूप चांगल्या मारलेत मार्करमने. मिचेल मार्श लवकर आउट झाला. मिचेल मार्श 12 बॉल मध्ये 14 रन्स करून आउट झाला. स्लो खेळला जरा पण ठीक आहे. आणि रिषभ पंत काल 50 बॉल स्ट्रगल चालू होता काल, पण त्याने ते घेतलं की त्याने पेशंटली त्याची इनिंग त्याने बिल्ड केली. नाही, आणि 160 रन जेव्हा चेस करा तेव्हा उभं राहून खेळणं खूप गरजेचं असतं. तेही त्याने केले. 136च्या स्ट्राईक रेटनेच खेळत. 50 बॉल 68 रन्स मारलेत त्याने. त्यात 6 एक पण नाही आले. 9 4 मारलेत त्याने. व्हेरी रेअर फ्रॉम ऋषभ पंत, पण ठीक आहे. नाही, पण चांगलं आहे त्याच्या टीमसाठी आणि त्याच्या कॉन्फिडन्स साठी खूप चांगलं, कारण व्हाईट बॉल मध्ये त्याचा स्ट्रगल माहिती आहे करिअरसाठी पण. करिअरसाठी येस. आणि त्यानंतर पुन्हा तेच झालं मला वाटतं. मार्करम गेला, त्यानंतर आयुष बदोनी आला. तर मला कळत नाही निकोलस पुरनचं का करिअर खातोय ऋषभ पंत. निकोलस पुरन जेन्युअनली डिझर्व करतो. टू डाऊन येणं डिझर्व करतो, कारण तो एकटा त्यांच्याकडे एकटा मला असं वाटतं की एक तर ग्रेटेस्ट, वन ऑफ द ग्रेटेस्ट T20 बॅटर मला वाटतं तो. आणि ऋषभ पंत जळतो त्याच्यावरती मला असं वाटतं. स्वतःचे जे काही पर्सनल अजेंडे बाहेर येतात. पर्सनल वरनं मला आठवलं काल असं मॅच जेव्हा संपली, हे जिंकले तेव्हा गोयंका फुल इमोशनल झाला होता. फुल असं त्यांचा पाया पडताना वगैरेचा फोटो आला गोयंकाचा. आणि त्याची मागच्या मॅचची एक व्हिडिओ व्हायरल झाली होती की ज्यात मॅच हरले होते ऑब्व्हियसली लोक, त्यानंतर तो हर्डल मध्ये उभा होता, गप्पा बोलत होता वगैरे. तर नसीर हुसेनने वगैरे खूप क्रिटिसाइज केले होते की एका ओनरला एवढे राईट्स नसले पाहिजेत. हे झालं, हे नसीर हुसेन बोलला. त्यानंतर ललित मोदीने ट्विट टाकलं त्याचा फोटो काढून, स्क्रीनशॉट टाकून, की तो म्हटला की BCCI हॅज द राईट्स, जर एखादा ओनर एवढा इन्व्हॉल्व्ह होत असेल तर त्याला पेनल्टी देण्याचा. सो असं सगळं पण आहे. तो बोला त्याच्या IPL मध्ये जी त्याने आणली होती त्यात असं होतं. आता मला IPL मध्ये खूप काही होतं पण चिअर आणले. अच्छा, तर संजीव गोयंकाच्या इन जनरल इन्व्हॉल्वमेंट बद्दल तुला काय? नाही, इन्व्हॉल्वमेंट कमीच असली पाहिजे माझ्या मते तरी. तुझं जरी तू टीम ओन करत असलास तरी यू डोंट हॅव दॅट मेंटल कॅपॅबिलिटी की तू एखाद्या स्पोर्ट्स पर्सनला जाऊन सांगावंस की तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. इन जनरल तुझ्या वयाच्या अनुभवामुळे वगैरे तू ड्रेसिंग रूम मध्ये जाऊन जे काय बोलायचं ते बोलू शकतोस, पण ते जेनेरिक असलं पाहिजे. ते तू दुसऱ्या प्रोफेशन मधल्या माणसाला पण जाऊन सांगू शकतोस. तो ग्राउंडवर जाऊन, हर्डल मध्ये जाऊन, माहित नाही त्याचा किती अभ्यास आहे आपल्याला माहित नाही असेल, पण गोयंका असतील त्यांच्याकडचे, सचिन धोनी, पण मला वाटतं गोयंका हे त्या संघाचे मालक आहेत, त्यांचे बाप नाही असं वगैरे कोणीतरी. तू जर KKRच्या कोणत्या प्लेअरचा इंटरव्ह्यू बघशील तर ते लोक खूप प्राऊडली हे सांगतात की शाहरुख भाई पप्पी देणे को आते. हा बस, शब्द नाही फार. इव्हन तू गंभीरचा बघ, रहाणेचा पण एखाद दुसरा इंटरव्ह्यू तुला मिळेल की शाहरुखची इन्व्हॉल्वमेंट नसते टीम सिलेक्शन मध्ये, किंवा ह्या प्लेअरला खेळवा, त्या प्लेअरला खेळवा, किंवा टीम मध्ये जाऊन चढाचढी करा. गोयंकाचं ऑन कॅमेरा करून दाखवतोय गोयंका. इव्हन तू मुंबई इंडियन्स बघशील सक्सेसफुल असण्यामागे की नीता अंबानी वगैरे तुला प्रत्येक मॅचला दिसलेत, पण ते तुला कधी क्रिकेटिंग वेज मध्ये इन्व्हॉल्व होताना एक्झॅक्टली. जसं की मॅचची एखादी टेन्स सिच्युएशन असेल किंवा काही असेल, त्या तुला कधी नीता भाभी दिसल्या नाही त्यांना पर्स घेऊन आतमध्ये. दिसले की जेव्हा हरभजन मोर ऑफ द मूड मध्ये दिसले जे काय घडलंय ते, जसं की जर काहीतरी ग्रेट घडलं असेल तर सेलिब्रेट करणं. इव्हन जेव्हा मुंबई 5-5, 6-6 मॅच लाईन मध्ये हरते, बऱ्याच वेळा हरते आणि सवय आपल्या सवय, सो तेव्हा पण त्यांना पॅनिक होऊन प्लेअरवर चढाचढी करताना पॅनिक होत असेल किंवा हा पण फरक असते की मुंबई हरणं अफोर्ड करू शकते, खूप जास्ती अफोर्ड करू शकते. सो इव्हन तू म्हणशील चेन्नई पण सक्सेसफुल आपण म्हणतो, चेन्नईचे ओनर साधारण कोणाला माहित नसतील. एक्झॅक्टली. तुला RCB फॉर दॅट, त्यांचा फेस, RCBचा ओनर सगळ्यांना माहिती आहे, मित्र सगळ्यांना माहिती आहे, पण कोण होता हे नाही तू कधी बघितलं या टीम्स कडून की येऊन चढाचढी होते, प्लेयर्स नाखुश आहेत टीमच्या ओनर्स कडून. हे तू KKR, चेन्नई, RCB
कडून नाही मुंबई. इव्हन चेन्नईचं तू बघशील तर इतकी वर्ष 20 वर्ष 19 सीझन चाललाय, तुला आजवर त्यांचा फेस धोनीच माहितीये. त्यांनी धोनीशिवाय कोणाला प्रमोटच नाही केलं. आता हिच्यासाठी मुंबईमध्ये अंबानीच असल्यामुळे, पण त्यांनी पण स्वतःहून कधी ती फ्रंट सीट नाही घेतली. त्यांनी रोहित सचिन, सो ते कधी त्या गोष्टी हार्दिक आता ते कधी इन्सिक्युअर झाल्या गोष्टी. सचिनचं वलय एवढं मोठं किंवा काही. सो मला ते वाटतं गोयंका इज लाईक मैं. इव्हन एसआरएच पण थोडं आहे तसं, पण एसआरएच निगेटिव्ह ते चालेल मला ते आधी तुला लक्षात आहे का जेव्हा डेक्कन चार्जर्स होती ते त्यांची एक ओनर होती, तुला लक्षात येते आता काव्या मराने तशी तेव्हा एक होती, तिचं नाव मला लक्षात येईल, तिचा फोटो टाकू आपण, ती पण जाम सुंदर होती. अरे सो त्यांना अलाउड आहे. मी तर म्हणतो तुम्ही प्लेयर्सना मारा आतमध्ये खोबडीत वगैरे, मी तर म्हणतो वाईट केलं असं काय करावं, हे कापून टाकायचं आहे मला. चल त्यानंतर निकोलस पुरणच्या बॅटिंग लाईनअप बद्दल आपण बोलूयात की त्याला काही झालं तरी वर खेळवलंच पाहिजे, कारण तो माहित नाही मला मी कोणत्या तरी इंटरव्ह्यू मध्ये ऐकलेलं, जो तुमचा बेस्ट प्लेअर आहे तो सगळ्यात जास्त बॉल खेळला पाहिजे मॅच मध्ये. सो ते घडत नाही. निकोलस पुरण खाली येऊन फक्त 4 बॉल खेळला, त्यात तो रनआउट झाला. सो ते तो ऍक्च्युअली स्टंप, मला कळलं ते रनआउट काय, ती स्टंपिंग असली पाहिजे. मला कसं त्याला माहिती, त्याने स्वीप केला, त्याचा बॉल मिस झाला, कीपरकडे गेला, तो धावायला गेला. एक्झॅक्टली, तो धावायला गेला आणि मग तो रिटर्न आला म्हणून ते रनआउट. तो धावायला नसता गेला आणि डिरेक्ट रिटर्न गेला असताना तर ते स्टंपिंग मध्ये काउंट झालं असतं. सो ते जस्ट की तो रन घ्यायला गेला, स्टंपिंग मध्ये तो रन घ्यायला नाही जात ना. स्टंपिंग करताना क्रीज मध्ये यायचा प्रयत्न केला, तो वाचायचा, तो धावायला गेला आणि मग तो पाठीला, त्यामुळे ते रनआउट मध्ये काउंट झाला. मला वाटतं तू कमेंट्री बांधायला हिंदीच्या हे जो टेक्निकल ऍस्पेक्ट जो शेअर केला अश्विन बरोबर मी बसू शकतो, पण तो तुला बसवणार नाही. सेवाग बरोबर नाही बसायचं मला, भज्जी बरोबर पण नाही बसायचं मला, रवी शास्त्री बरोबर बसायला ह्याला एवढे चॉईसेस दिले कोणी प्रश्न. तर निकोलस पुरण बद्दल लास्ट IPL त्यांच्याकडनं पुरण आणि मार्श आणि मार्करम तिघही भारी केले होते. पुरणने आय गेस सगळ्यात चांगलं त्याचं सक्सेसफुल लास्ट सीझन होतं, त्यांनी ते 550 रन केले होते 1 डाऊन येऊन. सो तुला माहिती आहे तो भारी आहे, जस्ट बिकॉज ऋषभ पंतचा फॉर्म खूप खराब झालाय, तरी स्वतःला त्यात ऍडजस्ट केलंय, ठीक आहे. पण मग त्यानंतर पुरण मॅक्स टू मॅक्स 2 डाऊन खेळला पाहिजे, त्याच्या खाली पुरण खेळत नाही पाहिजे असं मला वाटतं. राईट, पण माहित नाही वेस्ट इंडिज आता तुझा खेळणारच नाही. इव्हन तू बघशील हेटमा यार वर्ल्ड कपला 1 डाऊन का 2 डाऊन यायचा, किती फरक पडला त्याच्या बॅटिंग. बरोबर, ती सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी वाढते. तेच तुला म्हणतो, तू जास्त बॉल तुला बेस्ट प्लेअरला फेस करायला दिलेच पाहिजे. नो डाऊट ऋषभ पंत पण त्यांचा वन ऑफ द बेस्ट प्लेअर आहे, पण ऋषभ पंत पेक्षा जास्त चांगला प्लेअर पुरण आहे ना. सो मला ठीक आहे, पंतकडे कॅप्टन्सी आहे, पण ते कमेंट होतं त्याच्यात ते राईट्स मध्ये येतं, पण त्याला ऍटलीस्ट 2 डाऊन खेळ. आयुष बदोनी निकोलस पुरणच्या वर नाही येऊ शकत. राईट, आयुष बदोनी केव्हा आला पाहिजे, जेव्हा तुझे वरचे पटकन गेले आहेत तेव्हा इनिंग सांभाळायची, तेव्हा येऊन आयुष बदोनी खेळू शकतो व्यवस्थित, अँकर करू. काल जे SRH सोबत झालं ते झालं असतं तर तुम्ही आयुष बदोनीला पाठवा, मग तुम्ही हवं तर त्याला मागे खेळा कोणाला, पुरणला. ठीक आहे, असो. सो काल फायनली LSG जिंकली आहे, 5 विकेटने जिंकली आहे. तरी मॅच 5 बॉल 5 वर आलेली, थोडी टफ केलेली SRH ने प्रयत्न केलेला, पण मग स्कोरबोर्डचं प्रेशर नव्हतं, त्यामुळे ते काय म्हणतात तेवढं वर्क नाही झालं त्यांच्या. आणि काल जर हरले असते तर गोयंका रडलेच असते. काल तर गदर होते, फोटो झालेत बोललो ना पाया पडतानाच वगैरे. काल तर गदर होता, गदर. आय गेस इज टू इमोशनल टू इन्व्हॉल्ड. जेव्हा त्यांनी ते 17 जेव्हा पुण्याचे होते तेव्हा पण त्यांनी धोनी सोबत जे केलं होतं दॅट वॉज टू हार्श, मला असं वाटतं. सो आपण पुढच्या मॅच वर जाऊया. महारविवार मधली दुसरी मॅच, IPL मधली वन ऑफ दी काय म्हणतो त्याला काय म्हणतात, माड्रिड आणि त्या मॅचला काय म्हणतात, अल क्लासिको. नंतरची दुसरी कुठली इम्पॉर्टंट मॅच IPL मध्ये आहे ती आहे RCB वर्सेस CSK. येस, त्या मॅच मध्ये चिन्नस्वामीवर होती मॅच. सो ऑब्व्हियसली 250 व्हिडिओ गेम होणारच होता, 250 रन बनणारच होते. सो RCB ने 3 विकेटच्या लॉस मध्ये फक्त 250 रन्स मारले. त्यात पण त्यांनी शेवटच्या 5 ओव्हरला 97 मारलेत. म्हणजे तू विचार कर काय लेवलला मारलेत. आणि आपण त्या दिवशी आपल्या लोकल टुर्नामेंट मध्ये 13 बॉल 26 नाही मारलेत, 12 बॉल 23 मीच आउट झालो, मला लक्षात आहे. 13 बॉल 23 होते. असं तिथे नको जाऊया आपण. तर आपण त्यांच्याबद्दल बोलतो. ठीक आहे, RCBच्या फिल सॉल्टने सुरुवातीला येऊन जे मारलेत बाई, चोपलाय. 30 बॉल 46 मारलेत त्याने, पण त्यात त्याने 2 6 आणि 3 4 मारलेत. सो ते जे त्याच्याकडून एक्सपेक्टेड होतं ते त्याने फायनली करून दाखवलेत. इंग्लंडला जे एक्सपेक्टेड होतं त्यांनी ह्यांना करून दाखवलं. पहिल्या मॅच मध्ये तो ठीकठाक खेळला त्यांच्या RCBच्या, अनफॉर्च्युनेट राहिला, पण या मॅचला त्याने ती भर काढून टाकली. गेल्या वर्षी जसा तो खेळत होता त्यांच्याकडून तो फॉर्म आय गेस परत दिसलाय काल. करेक्ट. येस, आणि
ने 18 बॉल 28 केले, 18 तो बॉल, शॉट हा. त्याचं ते झालं. रोहितने पहिल्या मॅचला मारले, मी मारले, रोहित सेकंड मॅचला ठीकठाक केला, मी पण मी ठीकठाक पण ठीक आहे. 35 मारले रोहित शर्माने. रोहितने 35 हा, मारले, ह्याने 28 मारले. ऑरेंज कॅप येऊन गेली पाहिजे. विराटचं चाललं की याही रोहित तू जिंक, सो मी स्वतः मागेच राहतो. सो विराट काल तसा आउट झाला शॉर्ट बॉलला. 2015चा वर्ल्ड कप. वा यार, आपण आज पहिल्यांदा एका ह्याच्यात जाऊ दे, लेट्स नॉट गो देअर. इव्हन 23च्या वर्ल्ड कपला पण त्याची ती कॅच सुटली होती वर, सेमच बॉल होता. खरं जाऊ दे. सो हा थोडा हल्ला तो, त्याचा बॅलन्स चुकला जरा त्या पण ball त्यात ला. एक त्याने 6 मारला, जो त्याने अच्छा, तो फ्लिक. हा लॉंग ऑनला जो मारतो, लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये जो जातो त्याचा shot. आणि विराटचा मला वाटतं तो शॉट खूप अंडररेटेड आहे. म्हणजे त्याचे ड्राईव्ह ऑब्व्हियसली क्लास आहेतच, पण हा शॉट मी इन जनरल कोणा जास्त खेळताना पण बघितलं नाही. म्हणजे मला अजूनही लक्षात आहे की 23च्या वर्ल्ड कपला जातोय मागे, पण ठीक आहे, सेमीफायनलला न्यूझीलंड सोबत त्याने आय गेस साऊदीला मारला होता हा शॉट, का कोणातरी बोल्टला मारला होता, आणि सेम त्याने मारला होता मुंबईमध्ये. तो काय ट्रॅव्हल केला होता बॉलने त्या, आणि तो फक्त झटका देत होता. तेच आहे रे, इफ यू हॅव टेक्निक देन यू कॅन प्ले एनी शॉट. इट्स लाईक सचिन हेलिकॉप्टर शॉट पण मारू शकता, सचिन रिव्हर्स स्वीप पण खेळू शकता. ते पण बघताना भारी वाटायचे. एक्झॅक्टली. आणि प्रॉब्लेम नाही आहे, ऍक्च्युली चांगली गोष्ट आहे की हे शॉट्स खूप रेअरली येतात अशा प्लेयर्स कडून, त्यामध्ये बघताना खूप आय प्लीजिंग असतात. म्हणजे धोनीने हेलिकॉप्टर शॉट मारला तर तो बघायला मजा येते, पण इट्स नॉट सरप्राइझिंग आणि ते रश देऊन नाही जात. तेच जर सचिनने हेलिकॉप्टर शॉट मारला, बाई सचिनने हेलिकॉप्टर शॉट मारला, तसं आलं होतं. पण असं तू हे बोलतोस मी नोटीस केलं की विराटने म्हणशील, रोहित पण मला डाऊटच आहे, ह्यांनी तेवढे इनोव्हेटिव्ह शॉट्स खेळले नाही असं मला वाटतं. नाही, कारण हे लोक जेवढे सचिनने खेळले तेवढे इनोव्हेटिव्ह शॉट्स यांनी नाही केले. कारण सचिन आपण जेव्हा बघायला लागलो तेव्हा सचिन स्लो डाऊन व्हायला लागलेला. सचिन 90s मध्ये हा कसं सांगू, जर वन डे खेळायला कोणी शिकवलं असेल तर ते 2-3 प्लेयर्स आहेत, जयसूर्या, सेहवाग, लेट आला, आफ्रिदी, जयसूर्या, आफ्रिदी आणि सचिन तेंडुलकर, या 3 प्लेयर्सची नावं लोक घेतातच की वन डे कोणी खेळायला शिकवलं तर या 3 प्लेयर्स. सईद अनवर होता. येस, एक्झॅक्टली. आणि नंतर जर तू बघशील तर मग हेडन आणि गिलक्रिस्ट आले. बरोबर. सो सचिन खूप जास्त अटॅकिंग होता. तू शॉर्ट तो आधीच तसा होता. सो ते कसं सांगू, जरी वयानुसार अग्रेशन कमी होत गेलं असेल तरी ते शॉट्स कुठे ना कुठे होतेच ना त्याच्याकडे. मी बघतो तर रोहित आता कुठेतरी रिव्हर्स स्वीप मारायला लागलाय, आणि विराटने जसं तो फ्लिक मारला तसा त्याने एक स्लॉग मारला. सो विराटला पण मी आता तसे स्लॉग करताना जास्ती बघितलं. अदरवाईज विराटला मी फार कमी पॅडल करताना पण फार कमी बघितलं. आणि आता 2022 नंतर जे काही टीम इंडियाचं चेंज ऑफ माइंडसेट झालाय, सो त्याला ते अडॅप्ट करायचं होतं. बरोबर. आता पण तो अँकर करतोच, नो डाऊट, खूप चांगली अँकर करतो, पण कसं सांगू, जेव्हा गरजेच्या वेळी क्लिक होणं, जे आपण राहण्याबद्दल त्या दिवशी बोलतो की गरजेच्या वेळी क्लिक देणं, ते विराटला जमतंय. करेक्ट. कारण या वयात सुद्धा नाही, विराट आधीपासूनच. राईट. त्यानंतर देवदत्त पडिक्कल मित्र, मला वाटतं त्या दिवशी का काल माझ्या एका मित्राने केलं होतं, म्हणजे पुण्यातल्या एका मित्राने त्याने टाकलं होतं की तुला काय वाटतं की यावर्षी तुझा ऑरेंज कॅप, माझं त्याने इन जनरल टाकलं होतं की ऑरेंज कॅपची बेट कोणावरती आहे, सेमीफायनलिस्ट कोण आहे, पर्पल कॅपची बेट कोणावरती. तर आता मला असं सीझन जसं जात आहे बघता मला वाटतं मला हवी आहे रोहित शर्मा जिंकावी, पण मला वाटतं देवदूत पडिक्कल यावेळी. मी तुला पहिल्याच मॅचला बोललो की नाही, ज्या प्रकारे तो खेळतो, ज्या प्रकारे त्याने थोडा चेंज केला त्याच्या बॅटिंग स्टान्स मध्ये आणि त्याच्या अप्रोच मध्ये, तो हे पूर्ण सीझन चांगलं, आरसीबी जिंकेल की नाही माहित नाही, पण देवदत्त पडिक्कल हे पूर्ण सीझन चांगलं खेळून, कारण त्याचा कॉन्फिडन्स तुला दिसतो बॅटिंग करताना आणि खूप पॉझिटिव्हली घेतो तो, जे की आधीच्या सीझन्स मध्ये किंवा इव्हन ज्याने इंडियासाठी पण डेब्यू केला टेस्ट मध्ये वगैरे, मला एवढं जाणवलं ना की हा चांगला खेळून जाईल वगैरे, पण या सीझनला ते खूप दिसतो. त्याचं अगदी पहिलं सीझन आरसीबी सोबत होतं ते आता हे सीझन मध्ये त्याने गॅप घेतली. आता 2च मॅच झाल्यात, पण प्रॉपर तो 80-90% सांगू शकतो की तो चांगला खेळून जाईल सीझन. करेक्ट आहे. इव्हन कोहली पण ज्या फ्लो मध्ये खेळतोय आणि सगळे चांगले खूप वर्ष खेळतो. पडिक्कलने ऑरेंज कॅप पार्टी तर भारी होईल. 29 बॉल 50 मारले, त्यात त्याचे 1 6 मारलाय त्याने कव्हर्स वरून, चुम्मा 6 मारलाय भाई, आणि 2 6 मारले त्याने आणि 5 4 मारले त्याने. 172च्या स्ट्राईक रेटने खेळत होतो की खूप चांगला, तो पण टेक्निकली साऊंड बॅट्समन. पण तो जे काय काल त्याने जे काही इनोव्हेशन जे काय त्याच्या बॅटिंग मध्ये आणलंय की तो बाहेर इनसाइड आउट वगैरे खेळतो, तो खूप कन्व्हिन्सिंगली खेळतो आणि तो असं काय म्हणतो अनसर्टन शॉट्स नाही खेळतो, तो सगळे क्लीन मारतो जे काय मारतो, आणि त्यामुळे कदाचित त्याला जो काही सक्सेस मिळतो तो मिळतो. त्यानंतर त्याच्याबरोबर होता रजत पाटीदार मित्र. रजत पाटीदार थोडा वेगळा वर्षी, जरा पाटीदार बॅटने पण चांगला खेळला, गेल्या वर्षी पण चांगला खेळलेला, गेल्या वर्षी ठीक खेळला. गेल्या वर्षी मेजर सीझन जितेश शर्माने काढलं होतं, बॅक ऑफ पण माहिती पाटीदार थोडा वेगळा प्लेअर वाटतो मला. इन जनरल बॅटिंग स्टाईल बघशील तू आणि इन जनरल त्याचा माइंडसेट थोडा त्या स्क्वॉड
आरसीबी मध्ये थोडा वेगळा उठून दिसतो तुम्हाला. कॅप्टन पण आहे ऑब्विसली, चांगला आहे, वाईट नाही म्हणत, चांगला आहे म्हणतो की बॅटिंग स्टाईल पटेल दिसायला राहण्यासारखं आहे असं नाही काही नाही चांगला आहे नाही म्हणतोय मी खूप. एक तर त्याने केस पण वाढवले, सो धोनीचा त्याच्यावर इम्पॅक्ट आला. धुरंधर ही इज ट्रेंडिंग विथ धुरंधर. का त्याने 19 बॉल 48 मारले, तर त्याने 6 सिक्स मारलेत, 6 सिक्स आणि 1 4 मारलाय, 252च्या स्ट्राईक रेटने केलेला आहे. सो आय गेस तो पण हा सीझन चांगलाच खेळून जाईल या फॉर्म मध्ये. आणि दानव राक्षस मुंबईचा, लिटरली दानव बोलू शकतो. तो मुंबईत ना जेवढ्या 2-3 सीझन मध्ये खेळला नाही ते तो आरसीबी कडनं एका सीझन मध्ये खेळला, त्या 2-3 मॅच मध्ये 2-1 मॅच मध्ये 25 बॉल 70 रन्स मारलेत त्याने 280च्या स्ट्राईक रेटने, त्यात 8 सिक्स आहेत आणि 3 फोर्स आहेत टीम डेव्हिड करून. आणि टीम डेव्हिड तुझा असा प्लेअर आहे जो टेक्निकली साऊंड नाही आहे, तरी पण तो एवढ्या मोठ्या मोठ्या इनिंग्स खेळून जातो. आणि ऑस्ट्रेलियाकडून पण तो एवढा भारी मला नाही. आता तो वर्ल्ड कपच्या जस्ट आधी चांगला खेळला होता ऑस्ट्रेलियाकडनं, म्हणून त्याला वर्ल्ड कपला त्यांनी घेतलं, पण तो वर्ल्ड कप मध्ये वाईट खेळला, खूप वाईट खेळला. आणि आता तो पुन्हा काल चांगला खेळला. काल पण तू बघशील त्याला थोडं ते प्रेशरचं पण असणार की इंटरनॅशनल प्रेशर आणि आयपीएलचं प्रेशर, क्वालिटी पण खूप डिफरंट. आणि काल तो एका बॉलला आउट झाला, तो बॉल नो बॉल दिला होता, त्यानंतर त्याने जी हाणामारी सुरू केली आहे, अंशुल कंबोजने तोंडावर वगैरे गेलं त्याच्या, पण मग नंतर त्याने जे मारलेत तो त्याने लिटरली अंशुल कंबोजला कळलं पाहिजे की आपला पेस किती आहे आणि आपण कोणाबरोबर भिडतोय. तो ऑस्ट्रेलियन आहे, भले तो चांगला बॅट्समन नाही एवढा, पण ठीक आहे. आणि त्याने सरळ जे सिक्स मारलेत ना काल, उचलून फेकले, तर लिटरली उचलून फेकले. काल लिटरली तो बॉल असं 2 तुकडे तोडत होता असं वाटत होतं, तोडत होता बॉल, इतका तो जोरात मारत होता बॉल. तर केवढा आहे तो, पोलार्ड एवढा ऑलमोस्ट. पोलार्ड बेटर बॅट्समन आहे ऑब्व्हियसली, त्याच्यापेक्षा थोडा उभा राहून एवढा स्ट्रेंथचा यूज नाही करत. आणि माइंडसेट वाईट पण पोलार्ड खूप स्ट्रॉंग, खूप जास्त स्ट्रॉंग आहे. मुंबईचा लेजंड आहे भाई. खरं, इन जनरल वर्ल्ड क्रिकेटमध्ये T20चा बघशील तर पोलार्ड लेजंडच आहे. काय डाऊट, कारण तो वेस्ट इंडिज कडनं तो ज्या वर्ल्ड कपला नव्हता, तो वर्ल्ड कप त्यांनी जिंकला, त्यात ब्रेव्ही अकाउंट ब्रॅथवेटने 4 सिक्स मारले होते, तो पोलार्ड लगेच खेळला होता. नाही पण पोलार्ड माइंडसेट वाईज खूप स्ट्रॉंग आहे. इन जनरल T20 मध्ये जम बीस्ट आहे तो, इंटरनॅशनल एवढा भारी केला डाऊट. राईट. सो आरसीबीने 250 मारले 20 ओव्हर मध्ये. जे एसआरएच करायला पाहिजे ते आरसीबी करते, एसआरएच ने करता. त्यानंतर सीएसके आली बॅटिंगला आणि सीएसके ने फटाफट गेली पण निघून, 207 मारले तरी ओव्हर मध्ये 2-3 इनिंग्स आल्या. ओपनिंगला येऊन 9, 7 आणि 1 हे त्यांच्या पहिल्या 3 बॅट्समॅनचे स्कोर आहे. संजू फॉलो केला याच्यामध्ये. संजू सॅमसनने 9 मारलेत, ऋतुराज गायकवाडने 7 मारलेत आणि आयुष म्हात्रेने 1 रन केलाय फक्त. संजू सॅमसनचं काय वाटतं? त्याचं ते झालं, त्याचं ते पीक ऑफ करिअर झालं त्याचं. नाही पण मला की थोडा वेळ लागेल त्याला नवीन टीम मध्ये वगैरे, त्यामुळे असेल. बट आय थिंक ही नीड्स सम टाइम. नाही पण आता थोडं अविश्वास नको दाखवा संजूवर असं वाटतं. इंटरनेटवर खूप मीम्स चाललेत की वर्षभराचे 3 नॉक खेळले त्याने वर्ल्ड कप मध्ये, जे काही खेळायचे, आणि आता तो बॅक टू हिज ओरिजिनल फॉर्म आला वगैरे, असं आम्हाला अजिबात नाही वाटत. मला नाही वाटत आम्हाला असं. होपफुली तो पुढच्या मॅचेस चांगला खेळेल, जे की इंडियाच्या वर्ल्ड कप साठी पण चांगलं असेल. 2027 आता 1 वर्ष राहिलं. पण त्याला वाटत वन डे मध्ये खेळणार घेऊन जाणार दिसत नाही मला तो. नाही मला तर वाटतं की घेऊन जाणार, कारण तुझा बाहेर जयस्वाल बसलाय, गिल बसलाय. कॅप्टन काय बोलतो कॅप्टन? मी नाही काय बोलत, तूच बोलतो. नाही त्याला घेऊन जाणार वर्ल्ड कपला ऑब्व्हियसली, जरी तो आउट ऑफ फॉर्म, कारण की तुला दिसतं त्याचा इम्पॅक्ट काय असतो मॅचवर, राईट. आणि वन डे मध्ये तो अजून चांगला खेळू शकतो. त्याच्याकडे ओडीआयचा मला त्याचा जरा पेशन्सचा त्याचा इश्यू वाटतो मला, की तो जास्ती बॉल नाही खेळत. आणि तू बघ ना, तो डोमेस्टिक जे काय खेळलाय टेस्ट या वन डे मध्ये, तो नाही चांगला खेळला. त्याला जनरल क्रिकेटमध्ये जेवढं सपोर्ट करतात लोक, ते आयपीएल वरती करतात. तो असा डोमेस्टिकला कधी T20 पण भारी नाही खेळला खूप. सो त्याचा हा ड्रॉबॅक आहे की तो जास्ती मोठ्या इनिंग्स पेक्षा उभा राहून नाही खेळत. हा त्याचा जरा इश्यू राहिला. पण माहित नाही मला तो वन डेच्या प्लॅन त्याने जो वर्ल्ड कपला या टेम्परामेंट दाखवला T20, सो आय गेस घेऊन जातो. तुला त्या फॉर्म वर पिक करतील. प्लस आता पुढे पण सिरीज असणारच आहे, त्याच्यावर पण खूप डिपेंड करेल की तो कसा खेळतोय. पुन्हा मग ते डाऊटच्या ह्याच्यात नाही जायला पाहिजे की संजूला घ्यायचं की नाही घ्यायचं. पण मला असं वाटतं की आता ह्या इंडियन सेटअप मध्ये त्याची जागा नाही बनत कुठे. गिल, रोहित शर्मा, जयस्वाल, विराट कोहली, KL राहुल, रिषभ पंतला घेऊन जाणार ते लोक. पांड्या तुझ्याकडे पण ऍटलिस्ट त्याला 15 मध्ये घेऊन गेले पाहिजे. जरी फिट नसेल, जरी जागा नसेल, तरी 15 मध्ये घेऊन गेलं पाहिजे. कारण की विकेट किपिंग कोण, ईशान किशन पण लाईन मध्ये भाई आता, राईट. नाही विकेट किपर तर राहुलच आहे, पण ईशान किशन लाईन मध्ये आहे. आणि पण मला वाटतं की वर्ल्ड कपला चांगला किपर नाही.
असो, लेट्स नॉट गो देअर. त्यानंतर सरफराज खान आला. सरफराज खानने 25 बॉल 50 मारले. त्याने चांगला खेळला, खूप कडक. आणि काल तो त्याचे ते क्रिएटिव्ह शॉट्स जास्ती खेळला नाही, काल तो प्रॉपर बॅट्समन तो टेस्ट मध्ये खेळतो. नाही, इव्हन तो आयपीएल मध्ये पण त्याचा तो एक काय म्हणतो ना, त्याचा एक गेट अवे झाला होता की तो ते मागे स्कूप करून मारणं वगैरे, ते शॉट्स त्याचे चांगले आहेत, पण तू सतत तेच शॉट्स नाही खेळू शकत. सो काल त्याने प्रॉपर हिटिंग केली, त्याने प्रॉपर ड्राईव्ह केले, काल तो व्यवस्थित खेळला असं मला. राईट. त्याने 2 6 मारलेत आणि 8 फोर्स मारले. सो टेक्निकली सरफराज खान, जेव्हा तुला कळतं की फोर्स जास्त आहेत एखादा बॅट्समनचे आणि तरीही तो 200च्या स्ट्राईक रेटने घेतो, तेव्हा तुला कळतं की तो भाई टेक्निकली तो बॅट्समन साऊंडच असणार. 1000 बॉल खेळतो तो घरी, काहीतरी उपयोग झाला पाहिजे. 200च्या स्ट्राईक रेटने त्याने 25 बॉल 50 रन्स मारले. आणि त्यानंतर खाली कार्तिक शर्मा आला. कार्तिक शर्मा एवढा काही खेळला नाही, 6 रनच मारले 3 बॉलमध्ये त्याने. त्यानंतर शिवम दुबे आला. शिवम दुबेने पहिल्याच बॉलला आल्याला 6 मारलेला, जेव्हा वाटलेलं की यस आता शिवम दुबे इज बॅक इन फॉर्म. बॅक इन फॉर्म नाही, जो फॉर्म त्याने वर्ल्ड कपला होता तो कॅरी केलाय, आता जिंकवेल मॅच. पण नाही, 13 बॉल 18 मारून शिवम दुबे आय गेस स्कोर खूपच जास्त होता. स्कोर बोर्डचं प्रेशर 250 टू मच. आता तो 200 असं वाटतं की आले थोडं होतात, पण ते पहिल्या इनिंगला, सेकंड इनिंगला ते चेस करणं खूप जास्त. नाही, मग तुला त्यासाठी अगदी वर्ण सुरुवात करावी लागते किंवा मध्ये कोणतरी ब्रिलियंट नॉक आला पाहिजे. एक्स्ट्रॉर्डिनरी डेव्हिडचा नॉक जो होता, एक्स्ट्रॉर्डिनरी नॉक होता तो, तसा काहीतरी नॉक आला. राईट. सो ते नाही झालं तर कठीण असतं. त्यानंतर प्रशांत वीर नावाचा एक प्लेअर आहे सीएसकेचा, तो चांगला खेळून गेला. 29 बॉल 43 दोघांवरती सीएसके खूप मोठी बेट लावली. कार्तिक शर्मा आणि प्रशांत वीर हे माझ्या सीएसके ची पुढची लाईन आहे असं मला वाटतं. तरी त्या हिशोबाने इन्व्हेस्ट केलं. बरोबर. त्याने 6 4 आणि 1 6 मारलेला. त्यानंतर जेमी ओव्हरटन बरा खेळत होता. 16 बॉल 37 मारले त्याने. जेमी ओव्हरटनने मारून केलाय. तो ऑलराऊंडरच आहे. क्रिस वोक्स वगैरे स्टाईल. ओव्हरटन ज्याने शेवटची ओव्हर टाकलेली टेस्ट मॅच मध्ये, आय गेस सिराजला त्याने शेवटची ओव्हर टाकलेली ना. सिराज आउट झाला होता ती म्हणतोस की नाही, जी मॅच आपण 5वी मॅच जिंकलो, ओव्हरटन शेवटची ओव्हर टाकत होतं वाटतं. बॅटिंग करत, सॉरी बॅटिंग तो ओव्हरटन करतो आय गेस. त्यात त्याने 4 4 आणि 2 6 मारले. आणि मग अंशुल कंबोज झाला, 12 बॉल 19 खेळून गेला तो. पण अंशुल कंबोज पण डिसेंट बॅट्समन आहे, त्यासाठी पण त्याला घेतलं असणार आहे. थोडा लोअर ऑर्डरला थोडी पॉवर प्रोव्हाइड करेल. करेक्ट. आणि मग नूर अहमद आणि मॅट हेनरी होते. डफीने पण काल चांगली बॉलिंग केली. डफीने पहिली विकेट सध्या तो जागा तो चालवतो. डफीने 4 ओव्हर 58 रन्स, पण त्याने वर्ण विकेट त्यानेच काढली. पहिली विकेट त्यानेच काढली. दोन्ही त्यानेच काढला की सॅमसनला पण त्यानेच काढलं मला बघ एकदा. दोन्ही विकेट त्यानेच काढले आणि दोन्ही बॉल चांगले टाकले. सो डफी इज मोर ऑफ हेझलवूड फॉर देम असं मला वाटतं. विकेट टेकर, पण हेझलवूड इकॉनॉमिकल बॉलर आहे, जो खूप लाईन मारणारच ना कोण 200 14च्या इकॉनॉमीने रन दिले डफीने काल. पण त्याने 2 विकेट काढल्या सुरुवात. संजूला आउट केला मेन तर, जो की घेऊन गेला असता जर जो उभा असता. आणि मग भुवनेश्वर कुमारने 3 विकेट काढला, चांगली ओव्हर टाकली त्याने. 4 ओव्हर 31 रन्स. भुवी आहे 27 वर्ल्ड कपच्या प्लॅन्स नाही. भुवी खूप अनफॉर्च्युनेट पण वाटतो मला बऱ्याच वेळा. पण काय माहिती, त्याचा स्वतःचा फॉर्म पण बऱ्याच वेळा. आणि मला वाटतं की भुवीने मोठ्या स्टेजेसवरती की वर्ल्ड कप सारख्या स्टेजवरती जे तू बुमराने करताना बघितलं, जे तू शमीने करताना बघितलं, तेवढं भुवनेश्वरने कधी केलं नाही. धोनीच्या काळात बायलॅटरलला चांगलं खेळलंय खूप. धोनीच्या काळात पण तू बघशील 14ची जी चॅम्पियन्स ट्रॉफी होती त्यात पण भुवी इंडियाचा 14 का 13 जी जिंकलो आपण. 13 वर्ष होत होते. सो त्यात पण बघशील तर भुवनेश्वर आपला प्राईम बॉलर होता, पण जास्त विश्वास इशांत शर्मावरती होता, उमेश यादववरती होता. 15च्या वर्ल्ड कपला पण तो टीम मध्येच नाही खेळला, कारण उमेश यादव आणि मोहित शर्माने आउट परफॉर्म केला त्याला. सो त्याच्यासोबत त्या गोष्टी घडल्यात. आणि 19च्या वर्ल्ड कपला तो मेन बॉलर म्हणून गेला, पण मग तेच शेवटी शमीचे 3 स्पेल आले, त्यात सगळंच संपलं. पण त्याला खेळवलं तरी पण सेमीफायनलला. आणि अभिनंदन सिंगने 4 ओव्हर टाकले, त्यात त्याने 3 रन्सच दिलेत, 30 रन्सच दिलेत. 8च्या इकॉनॉमीने टाकली, त्याने पण चांगली बॉलिंग केलेली. आणि कृणाल पांड्या ऍज युजल 3 ओव्हर 36 रन 2 विकेट. साईड खेळतो. मध्येच शिवम दुबेला बाउन्सर टाकत होतो. अश्विन खूप सरप्राईज होता की त्याला हे आवडतं की एखादा स्पिनर बाउन्सर टाकतं. त्याने स्वतःकडून कधी एक्सपेक्ट नव्हतं केलं की एखादा स्पिनर बाउन्सर टाकतं आणि हे त्याला आवडेल बघायला. त्याला आवडलं होतं. आणि सुयश शर्मा होता त्यांच्याकडे. सुयश शर्माने खूप चांगली बॉलिंग केली. 4 ओव्हर 21 रन्स दिले, त्याने 1 विकेट काढली. आणि रोमारिओ शेफर्ड याने पण 1 ओव्हर टाकली आणि 19 रन्स दिलेत त्याने. सो ओव्हरऑल सीएसकेचा फॉर्म बघता यावर्षी जरा कठीणच वाटतंय. जोपर्यंत धोनी येत नाही तोपर्यंत. धोनी आल्यावर बघा तुम्ही, अजून कठीण वाटेल.
आरसीबीने काल तोडफोड बॅटिंग केली, पण ओव्हरऑल जर कालचा संडे बघितला तर चांगल्या मॅचेस झाल्या दोन्ही. लोकांचं एंटरटेनमेंट झालंय प्रॉपर. येस. आणि अजून काय बोलायचं तुला कालच्या दिवसाबद्दल? महारविवार आपला डेली सोपचा क्रिकेटचा. काय वाटतं? तुम्हाला काय वाटतंय कालच्या दिवसाबद्दल, कालच्या दोन्ही मॅचेस बद्दल, आरसीबीच्या बॅटिंग बद्दल, टीम डेव्हिडच्या बॅटिंग बद्दल? हे तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मांडीला खाजला क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट गणला. तुझ्या कधी करणार तो मिमिक्री पण. येस.